महाविद्यालय वाई आणि मानसशास्त्र विभाग यांच्या विद्यमाने आज आपण वाईकर नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणेच जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त 3 दिवसाची एक व्याख्यानमाला आयोजित करत आहोत. आपल्या सर्वांना माहितीच असेल की हे या वर्षीचं या व्याख्यानमालेचं 7वं वर्ष आहे. 7 वर्ष आपण वेगवेगळे व्याख्याते या व्याख्यानमालेसाठी वाईकर नागरिकांना उपस्थित करून दिलेत. काही नावं मी आपल्या डॉक्टरांसाठी सांगतो, वक्त्यांसाठी आणि अध्यक्ष. प्रसन्न दाभोळकरांना आपण बोलवलेलं होतं. हमीद दाभोळकर, राजश्री देशपांडे होते, अनिमेश चव्हाण होते, वैशाली चव्हाण, प्राची मास्तोळी होते, मुंबईच्या असिरा चिरमुले होत्या, अनिल वर्तक आपण मागच्या वर्षी बोलवलेले होते, डॉक्टर महामुनी पुण्याचे मागच्या वर्षी बोलवलेले होते, डॉक्टर सनत पवार आपण मागच्या वर्षी बोलवलेले होते. याचबरोबर मानसशास्त्र विभागाच्या मार्फत आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो की जसं की मानसशास्त्र विभागामार्फत आपण मोफत एक ग्रंथालय महाविद्यालयामध्ये केवळ मानसशास्त्राच्या पुस्तकांचंच एक ग्रंथालय आपण विभागामध्ये उभा केलेलं आहे. ही जी व्याख्यानमाला आहे, ही व्याख्यानमाला मानसिक आरोग्याबद्दल जाणीव जागृती करणं, विद्यार्थी आणि नागरिकांना याच्याबद्दलची शास्त्रीय माहिती देणं, त्याचबरोबर महाविद्यालय आणि समाज यांची एक सांगड घालण्याच्या उद्देशानं आपण आयोजित केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की जनता शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट हे उजळा वया आलो वाटा हे आहे. याच उद्दिष्टाला अनुसरून महाविद्यालय विद्यार्थी आणि समाजासाठी विविध उपक्रम राबवत असते. जागतिक आरोग्य संस्था WHO आपल्याला माहिती आहे, यांच्या पुढाकाराने 1992 पासून ही जी मानसिक आरोग्य दिन हा सुरू केला आणि संपूर्ण जगामध्ये एक मानसिक आरोग्याबद्दल जाणीव जागृती करण्याची एक चळवळ उभा केली. याच चळवळीचा भाग एक महाविद्यालय आपलं याच चळवळीचा एक भाग रूप आहे. आपला वाई हा ग्रामीण भाग आहे. मी मगाशीच डॉक्टरांना म्हणलं की शारीरिक आरोग्याबद्दल सुद्धा आपल्याकडे थोडंसं दुर्लक्षच होतंय, तर मानसिक आरोग्य तर नंतरच आहे. शारीरिक आरोग्याच्या बरोबरच मानसिक आरोग्याला महत्व आहे. एक प्रकारचा समाजामधला जो स्टिग्मा आहे की मानसिक आरोग्य किंवा मानसिक रोग झाल्यानंतर ती व्यक्ती म्हणजे तिला एक वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं, हा स्टिग्मा आपल्याला दूर करायचा आहे. हा स्टिग्मा दूर करत असतानाच वैद्यकीय क्षेत्रातलं त्याबद्दलचं अद्ययावत ज्ञान काय आहे. असं मानलं जातं की मानसिक आरोग्य बिघडले की ते पुन्हा दुरुस्त होत नाही, पण हा एक गैरसमज आहे. सर्व प्रकारचे उपचार आज आपल्याला मिळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि ज्याप्रमाणे शारीरिक आजार बरे होतात त्याचबरोबर मानसिक आजार सुद्धा बरे होतात. हा एक संदेश समाजापर्यंत पोहोचवावा आणि याच्याबद्दलची एक शास्त्रीय वैद्यकीय माहिती सर्वांना व्हावी, या एका उद्देशाने आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या वर्षीची जी मानसिक आरोग्याची थीम आहे ती मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट, म्हणजे प्रत्येकाचा एक अधिकार आहे आपलं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा. ही अशा प्रकारची एक जी थीम आहे, या थीमला अनुसरून महाविद्यालयानं या 3 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये वेगवेगळे विषय समाविष्ट केलेले आहेत. आजच्या पहिल्या पुष्पासाठी आपल्याकडे पुण्याहून डॉक्टर राहुल शिदहे हे प्रमुख व्याख्याता म्हणून आलेले आहेत. मी अतिशय थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. तत्पूर्वी मी हे सांगू इच्छितो की ते एकटेच आलेले नाहीयेत, तर त्यांचं कुटुंब सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. डॉक्टर पल्लवी सिधे पण आहेत. डॉक्टरांची ओळख करून देत असताना त्यांचं जे जन्मगाव आहे बाभळेश्वर, तालुका राहते, जिल्हा नगर, अहमदनगर. शालेय शिक्षण त्यांचं प्रवरा जी एक नावाजलेली संस्था आहे त्या प्रवरा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झालं. त्याही ठिकाणी सर्व वर्गामध्ये प्रावीण्य असलेले विद्यार्थी ते होते. त्यांचं MD सायकॅट्री BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद
कारण का बीजे मेडिकल म्हणल्यानंतर मला पण जरा असं वाटलं की टायपिंग मिस्टेक आहे का काय. बीजे मेडिकल कॉलेज अहमदाबाद इथे झालं. मास्टर्स इन पब्लिक हेल्थ जॉन हॉपकिन्सन युनिव्हर्सिटी अमेरिका इथं झालं. आपले वक्ते हे फक्त भारतीय नाहीत तर परदेशात पण शिकून आलेले आहेत आणि त्यांचं काम सुद्धा परदेशात सुद्धा काम सुरू होतं. त्यांचं मास्टर इन पब्लिक हेल्थ हे जॉन हॉपकिन्सन युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये झालेले आहे. त्याचबरोबर पीएचडी त्यांची मँचेस्टर युनिव्हर्सिटी नेदरलँड मध्ये झालेली आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक नावाजलेली संस्था आहे की जी मानसिक आरोग्याच्या बद्दल काम करते. त्याच्यामध्ये त्यांची 10 वर्ष सरांनी सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं एक उपचाराचं मॉडेल त्यांनी विकसित केलेलं आहे. जनजागृती आणि उपचार हे मॉडेल तयार करत असताना त्यांनी वेगवेगळ्या थेरपी, योगाचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने वापर केलेला आहे आणि कमी पैशामध्ये सामान्य नागरिकांना कसा उपचार मिळेल याच्याबद्दल त्यांची थिअरी किंवा त्यांचे उपचार हे वेगळ्या पद्धतीने प्रसिद्ध झालेले आहेत. उपचारामध्ये भारतीय परंपरेचा कसा सहभाग करून घेता येईल यासाठी त्यांनी स्वतः भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे आणि या भगवद्गीतेच्या अभ्यासाचा उपचारात्मक कसा वापर करता येईल याचा त्यांनी विचार केलेला आहे. आपल्याला त्यांच्या व्याख्यानामधून सुद्धा कुठेही सायकियाट्री बोलतायत असं दिसणार नाहीये. तर एक भारतीय मानसशास्त्र काय सांगतं, भारतीय त्यांचा विषय सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सिलेक्ट केलेला आहे. सांस्कृतिक वारसा, आपल्याला जो भारतीय नागरिकांना जो सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे याचा आधार घेऊन कशा पद्धतीने आपल्याला उपचारात्मक किंवा वर्तनामधला बदल कसा करता येईल अशा पद्धतीचा त्यांचा हा विषय आहे. सध्या ते गर्भवती महिलांना योग शिक्षण देऊन कसे उपचार करता येतील याच्यावरती मार्गदर्शन करतायत. त्यांची आपल्याकडे जसे व्याख्यान देत आहेत तसंच भारत, अमेरिका, आफ्रिका, इंग्लंड या ठिकाणी, रशिया या ठिकाणी वेगवेगळी व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत योगाचा आणि मानसिक उपचारांचा कसा वापर करता येईल या संदर्भामध्ये. त्यांचं जे कुटुंब आहे ते सगळंच डॉक्टर आहे. आई, वडील, मी आत्ताच त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं, त्याही डॉक्टर आहेत. त्या नारी संस्थेमध्ये काम करतायत. त्यांचे अनेक पेपर पब्लिश झालेले आहेत. पेपरची संख्या किती असेल आपल्याला असं वाटतं की 10-20, अनेक म्हणले तर जास्तीत जास्त आपण म्हणू 25, अगदीच जास्त अंदाज केला तर 50 असतील. त्यांचे 120च्या वरती पेपर इंटरनॅशनल आणि नॅशनल जर्नल मध्ये प्रकाशित झाले. एक वेगळं आणि चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे. त्याचबरोबर वाईमधलं एक नावाजलेलं हॉस्पिटल गीतांजली यांच्या ते संचालिका आहेत. मी इथं नोकरी लागल्यापासून त्यांना बघतोय की प्रत्येक वेळी काही ना काहीतरी सामाजिक कार्य चाललेलंच असतं त्यांचं. रोटरी मध्ये ऍक्टिव्ह आहेत. मला रोटरीची पदं त्यांची माहिती नाहीत, परंतु ऍक्टिव्ह मेंबर म्हणून आम्ही रोटरी म्हणलं की गीतांजली संजीवनी कद्दू मॅडम कडे बघतो. कॉलेजशी आमच्या किंवा मानसशास्त्र विभागाशी सुद्धा त्या संबंधित आहेत. मी मगाशी उल्लेख केला की आमचं जे मानसशास्त्र विभाग आहे ते मोफत ग्रंथालय चालवतो. डॉक्टरांनी त्यांनी मला या ग्रंथालयाला 5,000 रुपयाची पुस्तकं ही 4-5 वर्षापूर्वी दिलेली आहेत. त्याचबरोबर कॉलेजशी आमच्या अतिशय जवळचा संबंध आहे. आमच्याकडं आमचं कॉलेज एक आत्महत्याग्रस्त पाल्यांचं वसतिगृह चालवतं. त्या वसतिगृहासाठी त्यांची वसतिगृह निर्मिती केली तेव्हापासून आम्हाला मदत आहे. आमची मुलं मोफत उपचार त्यांच्याकडे त्या गीतांजली हॉस्पिटलमध्ये देतात. अतिशय मोलाचं काम त्यांनी हे आमचं केलेलं आहे. वेगवेगळ्या मार्गाने लेक्चर्स असतील, कुठलं वर्कशॉप असेल, वैद्यकीय क्षेत्रातली काही माहिती असेल, ब्लड डोनेशन कॅम्प असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये कद्दू मॅडमनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. असे 2 दिग्गज माणसं आज आपल्या समोर आहेत आणि त्याच्याबरोबरच आमचे प्राचार्य सुद्धा त्याच तुलनेत दिग्गज आहेत. ते कॉमर्स, त्यांचं एमकॉम पीएचडी हे शिक्षण झालेलं आहे. आपल्याला सर्वांना आता परिचित झालेले आहेत. ते नवीन नाही आहेत, आता वर्ष होऊन गेलं त्यांचं. डॉक्टर गुरुनाथ फगरे. आणि त्यांची वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत डिसिप्लिन आहेत.
आणि महाविद्यालय चालवताना एक वेगळा ठसा त्यांचा आमच्या महाविद्यालयाला उमटतोय. ते नॅकचे असेसर आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की नॅक ही संस्था सर्व कॉलेजचं मूल्यमापन करते. तर या मूल्यमापनाच्या टीम बरोबर ते वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत जाऊन आलेले आहेत. तेही एकटे आलेले नाहीत, त्यांचेही कुटुंब आमच्या बरोबर आहे. तर मी यांचा परिचय इतकाच करून देतोय. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सर्व शुभेच्छा देतोय आणि पाहुण्यांचं स्वागत आपण आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी करावं अशी विनंती करतोय. डॉक्टरांचं पहिलं स्वागत करते. मी आमच्या सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी मानसशास्त्र विभागातर्फे आणि महाविद्यालयातर्फे प्राचार्यांचं स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही बोलताय बरोबर. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. माझा आवाज येतोय व्यवस्थित? कमी जास्त? कमी येतो थोडं. आता येतोय? ठीक आहे व्यवस्थित. चालेल, चला सुरुवात करूया. तर आजचा जो विषय आहे तो सांस्कृतिक वारसा आणि मानसिक आरोग्य संवर्धन. सहसा काय होतं की संयोजक जो विषय मला देतात, म्हणजे बऱ्याच वेळा ते देतात की हे शीर्षक आहे आणि याच्यावर तुम्हाला बोलायचं, तर ते मी त्या चौकटीत राहूनच बोलतो. पण घोरपडे सर, तुमचे धन्यवाद. फक्त या कारणासाठी नाही, अनेक कारणांसाठी. पण एक तर तुम्ही मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं की तुम्हाला हे 10 विषय आहेत, यापैकी कुठलाही जो आवडेल तो तुम्ही घ्या, असं जेव्हा तुम्ही मला ते स्वातंत्र्य दिलं निवडण्याचं, त्यावेळेला मी म्हटलं की मला हा जो सगळे इंग्रजीत होती ती सगळी शीर्षक, तर मला असं वाटलं की भारतीय सांस्कृतिक वारसा आणि मानसिक आरोग्य संवर्धन हा विषय आपण निवडावा. आणि याची 3 कारणं आहेत, ती मी सांगणारच आहे. पण हे स्वातंत्र्य दिल्याबद्दल, इथे बोलवल्याबद्दल, मुख्य म्हणजे वाई ही दक्षिण काशी आहे, ज्ञानाचं प्राज्ञ पाठशाळा आहे इथे, आणि इथनं खूप ज्ञाननिर्मिती झालेली आहे. मराठी विश्वकोश जनक इथले आहेत. त्यामुळे फक्त वाईमध्ये बोलायचं आहे, हे दुसरं तिसरं कुठलंही माझ्या डोक्यातच आला नाही. किंतु परंतु वाईमध्ये जायचंय म्हणजे आपल्याला म्हणजे वाईतनं बोलवलं आले म्हणजे आपला हा सत्कारच आहे आणि आपण गेलंच पाहिजे. म्हणून मी खरं तर हे स्वीकारलं आणि म्हटलं आपण चला जाऊया. तर हा विषय मी का निवडला, सांस्कृतिक वारसा आणि मानसिक संवर्धन असा विषय का निवडला, तर याचं मुख्य असं कारण आहे की अगदी वैयक्तिक दृष्ट्या जर बघितलं, माझा स्वतःच जर माझं आयुष्य जर मी बघितलं, तर जो सांस्कृतिक वारसा मला भारतीय विचार परंपरेतून किंवा एक भारतीय सांस्कृतिक वारसा जो मला मिळालाय, त्यामुळे माझं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा त्यातल्या त्यात बरं राहण्यासाठी, माझी बायको इथे आहे, ती आता माझ्या मानसिक आरोग्यावर काय काय बोलेल बाई माहिती नाही. कारण मी कालच एक व्हॉट्सअपमध्ये एक विरोध बघितला की मानसोपचार तज्ञ तो असतो जे तुम्हाला फी घेऊन तेच सांगतो जे तुमची बायको तुम्हाला कायमच सांगत असते वगैरे वगैरे. पण असो, तो विषय निराळा. ती असेल अशी माझी अपेक्षा नव्हती इथे, म्हणून मी एक तयारी केली होती. तर माझं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मला ह्या सांस्कृतिक वारशाचा अतिशय महत्वाचा असा उपयोग झालेला आहे. खेदाची गोष्ट ही आहे की आपला हा सांस्कृतिक वारसा आहे हेच आपल्याला माहिती नसतं. मला ते अतिशय योगायोगाने किंवा ज्याला आपण म्हणजे एक दुर्घटनेतूनच म्हणू असं ते समजलं, आणि तसं होऊ नये म्हणून मी ह्या विषयावर जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे
एक वैयक्तिक माझा जर मी प्रवास बघितला, जे मी सांगणारच आहे की मी हा विषय का निवडला ते. दुसरं असं की एक मी सरांनी ओळख करून दिली तर त्या प्रकारे मी एक सायकॅट्रिस्ट आहे, मानसोपचार तज्ज्ञ आहे. म्हणून माझं काम तसं मानसोपचार करणं आहे, म्हणजे ज्यांना मानसिक आजार आहेत त्यांच्यावर उपचार करणं हे जरी माझं शिक्षण असलं तरी मला पहिल्यापासून संशोधनात जावं असं एक लहानपणापासूनच आवड होती की आपण काहीतरी काहीतरी वेगळं करावं. आणि वेगळं तर काय, तर मग संशोधन ह्या अंगाने आपण मानसोपचार कडे बघावं. म्हणून मग मी जे सर म्हणाले तसं वेगवेगळ्या ठिकाणी मी गेलो, शिकलो. आणि आधुनिक म्हणूया आपण, आधुनिकाचा शब्द सध्याचं, अधुना हा जर संस्कृत शब्द आपण जर बघितला तर आजचं किंवा सध्याचं, त्या सध्याचं जे मानसिक आरोग्याबद्दलचे जे विचार आहेत त्या दृष्टीनेच मी माझं काम करायला लागलो. ते काम करत असताना मला लक्षात आलं की हे तितकंसं जमत नाहीये, आपल्याला वेगळाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून एक संशोधक म्हणूनही मी वेगळा विचार काय असू शकेल, तर मग यात भारतीय विचार काय असू शकेल म्हणून त्याकडे वळलो. त्याबद्दल मी आज जास्त बोलणार नाही वेळेची मर्यादा बघता, पण एक संशोधक म्हणूनही मला हा विषय शोधावासा वाटला. आणि तिसरं अगदी खरं सांगायचं तर वाई ही अशी जागा आहे की जिथे, म्हणजे आपण जर तर्कतीर्थांचं जर चरित्र बघितलं लक्ष्मण शास्त्री जोशींचं, तर त्यांनी पारंपरिक शास्त्र यांचा अभ्यास केलाच, पण त्या अनुषंगाने आधुनिकतेचाही अभ्यास केलाय, श्री मेपुरे यांनी केलाय. त्यामुळे पारंपरिक शास्त्र आणि आधुनिक विचार हा कसा एकत्र करता येऊ शकतो ह्याची ही एक कर्मभूमी आहे. त्यामुळे वाईत आल्यानंतर काहीतरी अशा पद्धतीचं बोलावं असं मला वाटलं, म्हणून मी हा विषय निवडला. तर ही अशी माझी सगळी 3 कारणं सांगितली मी तुम्हाला की मी हा विषय का निवडला. तर आपण काय कशावर बोलणार आहोत, तर मानसिक आरोग्याचं संवर्धन. संवर्धन म्हणजे वाढ करणे किंवा वर्धन करणे. वाढ करणे याचा अर्थ असा होतो की आपण कुठेतरी सुरू करतोय आणि आपण वाढवत वाढवत ते नेणार आहोत, म्हणजे त्याचे टप्पे आहेत. ठीक आहे, तर ह्या टप्प्यांमध्ये सामान्य जन, आपण असं म्हणू, सामान्य जन म्हणजे अशी लोक की ज्यांच्या रोजच्या आयुष्यात काही ना काहीतरी चिंता, भीती, दुःख, राग हे सगळं असतं. हे वेगवेगळ्या भावना आपल्या सगळ्यांनाच असतात. आपण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींनी चिंतित असतो. ती गोष्ट जर मनाप्रमाणे घडली तर ती चिंता संपते, पण मनाप्रमाणे नाही घडली तर आपल्याला दुःख व्हायला लागतं. बऱ्याच वेळेला आपण कुठल्या तरी गोष्टीवर चिडलेले असतो. चिडचिड होणे किंवा राग येणे हा खूपच एक सामान्य पद्धतीने बघितला जाणारा एक भावनिक अवस्था आहे. त्यानंतर भीती वाटणे, बऱ्याच गोष्टींची आपल्याला भीती वाटते. तर हे कुठल्याही पद्धतीने सामान्य माणसांना होतच, म्हणजे इथे बसलेल्या सगळ्यांना माझ्या सकट. म्हणजे आता मला हे भाषण वेळेत संपेल की नाही याची चिंता आहे. त्याच्यानंतर मला आता परत पुण्याला जायचंय, तर प्रवास व्यवस्थित होईल की नाही, कारण गाडी मलाच चालवायची, ही चिंता आहे. त्यानंतर काही गोष्टी अशा घडल्या ज्यामुळे मी आज खरं दुःखी पण आहे. आता नाही वाटत, पण पूर्वी लहानपणी स्टेजवर उभं राहून बोलायची भीती वाटायची की लोक काय म्हणतील. आता मजा येते, आता सांगावं लागतं लोकांना आता पास झालं थांबवा म्हणून, पण पूर्वी भीती वाटायची. तर ह्या सगळ्या ज्या काही भावनिक आपल्या अवस्था असतात त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक प्रकारचं अस्वास्थ्य किंवा मानसिक अस्वास्थ्य हे असतंच. त्यामुळे असा कोणी नाहीये की ज्याला मानसिक अस्वास्थ्य नाहीये. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य सगळ्यांना असतं आणि तिथून आपल्याला एक अशी अवस्था आपण गाठवू शकतो की ज्याला आपण मानसिक आरोग्याची पूर्णावस्था म्हणू किंवा मानसिक स्वास्थ्याची पूर्णावस्था म्हणू. तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून हा जो एक वाढण्याचा जो प्रवास आहे त्याला आपण मानसिक आरोग्याचं संवर्धन असं म्हणतो. आणि त्याच्यात भारतीय विचार किंवा भारतीय सांस्कृतिक वारसा कुठे येतो याविषयी मी जास्त करून बोलणार आहे. सर मगाशी म्हणाले तसं मानसिक आजार म्हणजे डिप्रेशन आहे किंवा अँझायटी डिसऑर्डर्स आहेत, स्किझोफ्रेनिया आहे, सायकॉसिस आहे, ह्याबद्दल मला क्षमा करा पण मी आज बोलणार नाहीये, कारण की त्याविषयी अनेक सायकॅट्रिस्ट अनेक ठिकाणी बोलतात. प्रश्न उत्तरांमध्ये जर तुम्हाला विशिष्ट प्रश्न असतील तर मी त्याचं नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करीन, कारण तेही महत्वाचंच आहे. पण ज्या व्यक्तीला मानसिक आजार आहेत त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांची किंवा मानसशास्त्र जाणणाऱ्या
तज्ज्ञ मंडळींचं मदत घेणं, औषधोपचार करून घेणं, गरज लागली तर शॉकही घेणं हे अगदी गरजेचं असतं. मी त्याच्या विरुद्ध अजिबात नाही. तर माझा शिक्षणाचा आणि कामाचा भागच आहे. त्यामुळे मी आज त्याच्याबद्दल बोलणार नाही. याचा अर्थ मी त्याला मागे टाकलाय अशातला भाग नाही. पण मला अशा विषयावर बोलायचंय की ज्या विषयावर फार कमी लोक किंवा कमी मानसोपचार तज्ञ शक्यतो बोलतात किंवा वेळ घालवतात. म्हणून मी आज माझा विषय असा ठरवला की मानसिक अस्वास्थ्य जे आपल्या सगळ्यांना आहे त्यावर आपल्याला आपल्या विचार पद्धतीतनं किंवा भारतीय विचारातनं काय घेण्यासारखं आहे. तर मी जे मगाशी 4 गोष्टी म्हणालो, चिंता, भीती, दुःख, राग आणि इतर भावनिक अवस्था, त्यातली सर्वात दुःखदायक अवस्था कुठली असू शकते? अगदी सर्वात दुःखदायक अवस्था तर एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, अगदी जवळच्या म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू ही सर्वात दुःखदायक, अतीव दुःख, तीव्र दुःखाची अवस्था असू शकते. आणि त्या दुःखातनं सगळ्यांनाच जावं लागतं. सगळ्यांना, म्हणजे कुणी असा व्यक्ती नाही की ज्याच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू त्या व्यक्तीने पाहिला नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा सहन करावाच लागतो. माझ्या या आयुष्यात ही घटना 11 वर्षांपूर्वी घडली, जेव्हा माझी आई, तिला अचानक पोटाचा कॅन्सर लक्षात आला आमच्या, आणि 3 महिन्याच्या आत ती गेली सुद्धा. आणि तशी ती बरी होती, पण आम्हाला सगळं कळेपर्यंत, म्हणजे आतापर्यंत आई होती आणि आता आई नाहीये हे वास्तव समोर, डोळ्यासमोर बघावं लागलं. आणि वयाने मी त्यावेळेला लहान होतो, म्हणजे आता लहान मोठं यायला की तसा अर्थ नाही, पण मी त्यावेळेला 32 वर्षाचा होतो. त्यामुळे माझ्यासाठी एक पद्धत, म्हणजे तसा इतका जवळचा मृत्यू कधी पाहिलेला नसतो. आजी आजोबांचा पाहिलेला असतो अशा वयात की ज्यावेळेला मृत्यू म्हणजे काय हे विशेष माहिती नसतं. आणि त्यांनी काय ठीक आहे, आणि आपण आपल्या, ते लहानपण असं असतं की आपण आपल्या विश्वात खूप दंग असतो. पण एका वयानंतर जेव्हा आपल्याला कळायला लागतं की माणसं असतात, माणसं नसतात, त्या वयात जेव्हा मी आईचा मृत्यू बघितला त्यावेळेला खरं तर एक पहिले जर काही 5-10 दिवस असतात त्याच्यात तर इतकी लोक, म्हणजे तुम्हाला शोक करायलाही वेळ नसतो, कारण की लोकच आजूबाजूला तुमची खूप असतात, जी चांगली गोष्ट आहे. पण हळूहळू जसं लोक त्यांच्या कामाला लागतात, कविवर्य भारातांबे म्हणाले तसं, जन पळ बरं म्हणतील हाय हाय, तर त्याच्यानंतर जी एक पोकळी निर्माण होते, त्यामध्ये मग काय करायचं. तर त्यावेळेला मला खरंच, आणि होतं असं की तुमची अगदी जवळची व्यक्ती असतात, म्हणजे जी गेली ती नाही, पण इतर घरातली जी मंडळी असतात ती तुमच्याबरोबर त्या दुःखात तेवढ्याच तीव्रतेने समाविष्ट झालेली असतात. त्यामुळे त्यांच्याहीकडनं मदत होते, पण ते स्वतःला सावरत असतात. त्यामुळे मला त्यावेळेला वैयक्तिकदृष्ट्या असं झालं की अरे आता आता काय करायचं. म्हणजे मृत्यू तर हा आपल्या आईचा समोर झालेला आहेच आपल्या, आता कसं ह्यातनं बाहेर कसं यायचं. तर त्यावेळेला मग मी जेव्हा विचार करायला लागलो, गमत म्हणजे मी मानसोपचार क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामधल्या जागतिक दर्जाच्या जवळपास सर्व मंडळींबरोबर, जी जगातली 5 सर्वात पहिली 10 नावं असतील, 15 नावं असतील, त्या जवळपास सगळ्यांबरोबर काम केलं आहे. पण म्हणजे ही मी काही तक्रार म्हणून नाही सांगते, पण तसा हे सगळे व्यावसायिक नाती असतात. त्यामुळे त्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनात फायदा होईलच, असा उपयोग होईलच हे सांगता येत नाही, आणि नाही मिळाला. म्हणजे मला तसा कुठल्याच मानसोपचार तज्ञाचा मला त्यावेळेला काही उपयोग झाला नाही, किंवा मी करून घेतला नसेल, गोष्ट वेगळी, पण नाही झाला. मग मी स्वतःच मानसोपचार तज्ञ होतो, तर आणि नुसताच मानसोपचार तज्ञ नव्हतो, तर मी जे आम्हाला जो MD चा पेपर असतो, त्याच्यामध्ये आम्हाला एक पेपर असा असतो की ज्याच्यात एकच विषय देतात आणि 3 तास तुम्हाला त्याच्यावर लिहायचं असतं. आता ती पद्धत बंद झाली होते. एसे नावाचा प्रकार असतो. तर माझ्या वेळेला मला एसे होता डेथ आणि सुइसाईड, म्हणजे डेथ किंवा सुइसाईड, आणि माझी तयारी दोन्हीवर होती त्यावेळेला. मी वाचन केलेलं होतं, डेथचं पण होतं, पण सुइसाईड सोपं असतं लिहायला, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने. पण त्या अभ्यासाचाही मला विशेष असा काही फायदा होईल असं वाटलं नाही. म्हणून मग मी आमच्या घरात, तसं माझ्या आजोबांच्या पासनं पुस्तकं भरपूर असतात, वाचनाची सवय सगळ्यांनाच होती, त्यामुळे घरात अनेक पुस्तकं होती, माझंही वाचन चांगलं आहे. तर मग मी म्हटलं ते हे काय भगवद्गीता वगैरे काय म्हणतात ते आपण बघूया काय असतं, म्हणजे आहे घरात, तर मग काय याचं. आणि आई
भगवद्गीतेचा अभ्यास करत होती असं नाही, पण काही श्लोक ती म्हणायची, ऐकायची त्याच्यात. त्यामुळे म्हटलं याचा आता काहीतरी आपण याचा काही उपयोग करता येऊ शकतो का आपल्याला, तर बघावं म्हणून मग मी बघू तर खरी म्हणून सुरुवात केली. कारण 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधीही कुणीही शाळेत म्हणा, घरात म्हणा, मुद्दाम असं काही शिकवलेलं नव्हतं की बाबा ही भगवद्गीता आता ही शिका, असं काही कोणी शिकवलेलं नव्हतं. इतरही कुठली काही गोष्ट नव्हती. कुणीतरी कुणाकडनं तरी आलेल्या प्राध्यापक राम शेवाळकर सरांच्या हिंदीमध्ये भगवद्गीतेवरती केलेल्या फक्त काही भाषणं माझ्याकडे होती. तर म्हटलं सुरुवात तर करूया. तर म्हणून पहिला अध्यायातलं ते काय मला आवडला नाही विषय, खरं सांगायचं तर. कारण काय वर्णसंकर होईल आणि मग म्हणतो वर्णसंकर वगैरे असल्या काय गोष्टी असतात, म्हणून मी तर म्हटलं जाऊ दे पहिला अध्याय सोडून देऊ, आपण दुसरा अध्याय बघूया, त्याच्यात काहीतरी असेल. बाकी काहीच कल्पना नव्हती. पण दुसरा अध्याय जसा एक एक श्लोक ऐकायला लागलो, तसा मला एक श्लोक तिथे भेटला. म्हणजे मी मुद्दाम शब्द हा भेटला वापरतो, कारण ती जशी व्यक्ती भेटते ना, तसा हा श्लोक मला भेटला. आणि मला अजूनही आठवते की मी कुठे बसलो होतो आणि मला तो श्लोक कसा भेटला, कारण मी तो पहिल्यांदाच ऐकत होतो. तो श्लोक असा होता, दुसऱ्या अध्यायातला 14वा श्लोक, जो भगवान श्रीकृष्णांच्या तोंडी आहे. तर तो श्लोक असा आहे की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः तां तितिक्षस्व भारत. म्हणजे की आयुष्य जगत असताना कुठल्याही व्यक्तीला सुख दुःख ही येणारच आहेत. मात्रा स्पर्शास्तु म्हणजे मात्रा इंद्रियांचा, म्हणजे व्यक्तीचा जगात जर संपर्क आला तर सुख आणि दुःख ही येणारच आहेत. ती येणारी जाणारी आहेत. आगमा पायिनो नित्या, म्हणजे ती येतात जातात आणि ती अनित्य आहे. येणारी जाणारी आहेत, अनित्य आहेत. त्यामुळे ती तू सहन कर, असं सरळ सरळ भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे. तां तितिक्षस्व भारत. तितिक्षा हा शब्द वापरलाय. मी म्हटलं हा भगवंत आहे, हा समोर अर्जुन आहे आणि तो त्याला म्हणतोय की तू हे सहन कर, मी काहीही करणार नाहीये. म्हटलं हे असं आहे का? मला हे कोणी सांगितलेलं नव्हतं, शिकवलेलं नव्हतं. पण भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतायत की तितिक्षा असू दे, सुख दुःख येणार आहेत, मी काही ती दुःख काढणार आणि सुख देणार हे माझं काम नाही. हे तुझं तुला करायचंय. ही तितिक्षा तुझ्याकडे असली पाहिजे, हे सहन करण्याची शक्ती तुझ्याकडे असली पाहिजे. काही वर्षांनंतर विनोबांचंही सगळं वाचन, म्हणजे विनोबांनी लिहिलेलं सगळं वाचन करण्याचा योग आला आणि त्याच्यात त्यांनी या श्लोकाचा गीताई चिंतनिका म्हणून आहे, त्याच्यात त्यांनी इतकं सुरेख त्याचं हे केलंय. फक्त दुःख सहन नसतात करायची, सुखही सहन करता आलं पाहिजे. कारण सुखाने आपण अगदी हवेत उडायला 4 बोट वर चालायला लागतो, तर सुख आणि दुःख दोन्ही सहन करायचे. म्हटलं हा माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा विचार होता. कारण कधी शालेय जीवनात नाही, कधी ऐकलेलं नाही की सहन करणे, स्वीकार करणे आणि सहन करणे हे शास्त्रीय पद्धतीने, शास्त्रीय म्हणजे शास्त्रात, भगवद्गीता हा कर्मयोग शास्त्र आहे, तो वेदांताचा भाग आहे. म्हणजे ते एक अधिकार आहे त्या गोष्टीला, त्यामुळे ते शास्त्र म्हणून आहे. आपण जे टिंगलटवाळी करतो ना, शास्त्र असतं ते, या टिंगलटवाळीचा भाग नाही, शास्त्र असतं ते. म्हणजे कोणीतरी अतिशय व्यवस्थित पद्धतीने शास्त्र म्हणजे सूत्रबद्ध करून ते दिलेलं आहे, ते शास्त्र आहे. त्याची व्याख्या पण आहे जी आता मी ते सांगत बसत नाही. पण शास्त्र म्हणजे एक चौकटीत बसवलेलं ज्ञान आहे ते. त्यामुळे शास्त्रात असं म्हटलंय की तितिक्षा असली पाहिजे, याचा अर्थ व्यक्तीला कुठलंही सुख दुःख हे स्वतः सहन करायलाच सांगितलेलं आहे. तिथे कुणी येऊन तुमची मदत करणार नाहीये. त्याच्याच अनुषंगाने 6व्या अध्यायात श्लोक आहे, जो आपल्या बऱ्याच जणांना माहिती असतो. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. म्हणजे स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. स्वतःच आपण आपले मित्र असतो आणि स्वतःच आपण आपले शत्रू असतो. त्यामुळे व्यक्तीवरती जबाबदारी आहे आणि त्या व्यक्तीलाच सगळं काही करायचं आहे. हा माझ्यासाठी वेगळाच विचार होता, म्हणजे खरंच वेगळा होता. कारण मी मानसशास्त्रात सुद्धा काय होतं, एक पाश्चिमात्य विचार करण्याची पद्धत आहे त्याचं असं आहे की व्यक्ती काही नसते, बाकीची परिस्थितीच महत्वाची असते. मग आपण ज्याला आपण म्हणतो ना मेंदूतल्या रसायनांचा घोटाळा, मी वेगळा आहे, रसायनांचा घोटाळा झालाय म्हणून मला हे होतं. ही जबाबदारी आपल्यावर घेण्याची विचार पद्धती नाही.
बाहेरची परिस्थिती चांगली आहे वाईट आहे म्हणून मला चांगलं किंवा वाईट होत आहे, माझी शारीरिक परिस्थिती चांगली किंवा वाईट नाही म्हणून मला चांगलं किंवा वाईट होत आहे, हे म्हणजे ज्याला सायकोलॉजीमध्ये लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात तो एक्सटर्नल आहे. आणि मला भारतीय म्हणजे मला पहिल्यांदा हे लक्षात आलं की इथे लोकस ऑफ कंट्रोल इंटरनल आहे. इथे हेच तुम्हाला स्वतःला सांगते तितिक्षा तुम्हाला सहन करायचे म्हणून. त्यामुळे तो पहिल्यांदा श्लोक मला त्या अनुषंगाने भेटला. आणि मग त्याच अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायात पुढचा जो श्लोक एक मला जो म्हणजे आईच्या जाण्याच्या संदर्भात जो अगदी समर्पक होता तो हा होता की 28वा श्लोक आहे तो, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. म्हणजे जे अव्यक्त आहे म्हणजे ते नंतर व्यक्त होतं. म्हणजे आपण जे सगळे प्राणी मात्र आहोत ते व्यक्त झालेले आहोत म्हणजे आता आहोत, आणि आपण जेव्हा जातो तेव्हा आपण ते अव्यक्त होतो. म्हणजे ते कुठून तरी आपण व्यक्त होतो आणि पुन्हा अव्यक्त होतो. आणि हे चक्राकार आहे, सायक्लिकल आहे, हे असं चालू असतं. कारण त्याच्या आधीचा श्लोक असा आहे की जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. त्याच्या पुढचा जो चरण आहे तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचुतम अर्हसि. म्हणजे जे अपरिहार्य आहे त्याचा शोक तू करू नकोस, हे आधीच्या श्लोकात सांगितलेलं आहे. त्यामुळे अपरिहार्य गोष्टींचा शोक करण्यात अर्थ नाही. सुख दुःख येणार त्याचा तितिक्षात सामना केलाच पाहिजे. आणि गोष्टी अव्यक्त असतात त्या व्यक्त होतात मग पुन्हा अव्यक्त होतात. म्हणजे हे जन्म मरणाचं चक्र चालू राहतं. ह्या दोन गोष्टी मला तरी कमीत कमी, हे तुम्ही प्रवरा पब्लिक स्कूल म्हणा, बीजे मेडिकल म्हणा, जॉन्स हॉपकिन्स म्हणा, शेड जीएस मेडिकल कॉलेजमध्ये मी MBBS केलं, ती एक उच्च दर्जाचं आहे. या कुठल्याही संस्थांमध्ये मला ह्या कुठल्याही गोष्टीचा कुणीही एका शब्दाने कधीही मला सांगितले गेलेलं नव्हतं. माझ्या घरातनं काही 2-4 गोष्टी माझ्या कानावर पडल्या म्हणून मला वाटलं की मी गीता वाचावी, नाहीतर मला तेही वाटलं नसतं. आता इथे उल्लेख केलाच पाहिजे म्हणून करतो, म्हणजे असं माझ्या याच्यातला तो भाग नाहीये. पण जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ही तसं जर आपण मानांकनात बघितलं तर म्हणजे मी ज्या क्षेत्रात त्याच्यात शिकलो पब्लिक हेल्थमध्ये, त्याच्यात ती जगात 1 नंबर म्हणजे हार्वर्ड वगैरे पेक्षा पण पुढे, ती एकच नंबर आहे. म्हणजे हार्वर्डही त्याच्या बरंच खाली आहे. जॉन्स हॉपकिन्स मध्ये वेल्श लायब्ररी म्हणून एक लायब्ररी, 6 मजली लायब्ररी, 6 मजली. म्हणजे आपल्याला कुणाही सामान्य माणसाला तुम्ही कुठल्याही वाचनालयात गेलात तर नुसतं एक कपाट जरी बघितलं तरी आपल्याला खूप वाटतं की अरे बापरे केवढं कोणी काय काय लिहिलंय. म्हणजे मी आता पण खाली होतो तिथे गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे विश्वकोश होते, मराठी विश्वकोशाची एक कॉपी होती. नुसतं हे बघितलं तरी दडपून झालं होतं की अरे आपल्याला हे वाचायला तरी कधी मिळेल. म्हणजे आपण हे कधी लिहू हा तर कधी काही विषय ह्या जन्मात तर नाहीये, पण कधी वाचता येईल. तर अशी 6 मजले तिथे, म्हणजे शिड्या बिड्या लावून एकेका मजल्यावर शिड्या लावून पुस्तकं वगैरे बघायची. मी फक्त एकदा बघून असो. तर ती लायब्ररी बघून आल्यानंतर मी डॉक्टर अभय बंग, आपल्या बऱ्याच जणांना माहिती असतील, ते एक पद्धतीने माझे गुरुच आहेत. तर त्यांना मी ईमेल केलं की, आणि आमची आहे ओळख तशी, तर मी त्यांना ईमेल केलं की मी इथे आलोय तर मला तुम्ही सांगा, कारण की ते पण जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये. म्हटलं तुम्ही मला सांगा की कुठली पुस्तकं वापरू. आणि मी खूप आनंदात होतो. 2006ची गोष्ट, म्हणजे माझी आई जायच्या 6 वर्ष आधीची, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा काही तसा संदर्भ नव्हता. म्हटलं कुठली पुस्तकं वाचू मी, तुम्ही सांगा, मला अगदी वाचायला आवडेल. तर त्यांनी अगदी एका ओळीत लिहिलं का एका शब्दात लिहिलं मला आता आठवत नाही, ते मेल आहे माझ्याकडे अजून, मी शोधीन नंतर. त्यांनी लिहिलं गीताई वाच, गीताई. मी म्हटलं हे ते गीताई वाचायला सांगायला हे मला म्हणजे मी तुम्हाला विचारेन तुम्ही मला कशाला सांगायला हवं असं मला त्यावेळेला वाटलं. पण नंतर त्याचा संदर्भ लक्षात आला की, आणि फक्त अभयभंग म्हणाले ना की गीताई वाच, म्हटलं ते कुठेतरी डोक्यात होतं की हा असंही काही वाचायचं असतं का. गीताई म्हणजे ज्यांना माहितीच असेल सगळ्यांना, पण गीताई म्हणजे विनोबा भावेंनी भगवद्गीतेवरती जी मराठीमध्ये समश्लोकी केली आहे ती त्याला गीताई म्हणतात. आणि डॉक्टर अभयभंग सर त्यांचं बालपणच विनोबांबरोबर गेलं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनेक ते त्यांच्याच ह्याच्यातच वाढले. तर ते गीताई वाच असं त्यावेळेला म्हणाले, ते कुठेतरी डोक्यात होतं. आणि मग नंतर 6-7 वर्षांनी जेव्हा गीताई वाचायचा योग आणखीन 10 वर्षांनी आला, पण त्याच्या आधी भगवद्गीतेचा जेव्हा अभ्यास सुरू करायला लागलो तेव्हा ही पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की तितिक्षा, म्हणजे तुम्हाला या गोष्टींचा स्वीकार करायचा आणि स्वतःचा सामना त्याचा करायचा आहे. गोष्टी जन्माला येतात, व्यक्त होतात, पुन्हा जातात, पुन्हा जन्माला येतात, ही चक्राकार गती चालू असते. आणि हे सगळं वेगळंच काहीतरी आहे.
हा जो वारसा आहे तो काहीतरी वेगळा आहे हे मला ऍक्सिडेंटली लक्षात आलं आणि मला त्याचं वाईट वाटतं. म्हणजे एक समाज म्हणून आपल्याला या गोष्टी माझ्यासारख्या, म्हणजे मी स्वतःला बहुश्रुत समजतो कारण की माझी लायब्ररी खरंच खूप मोठी आहे. माझ्या आजोबांकडनं मला ते संस्कार मिळाले, तरीही मला या गोष्टींचा थांगपत्ता नव्हता. माझी आई गेल्यानंतर मला ह्याचा ऍक्सिडेंटली शोध लागला की काहीतरी बघू वाचू म्हणून मी ते करायला लागलो. असं होऊ नये म्हणून मी या विषयावर सतत बोलत असतो. असं होऊ नये म्हणून. आणि ह्या ज्या सगळ्या डिग्र्या आहेत ज्या सर तुम्ही मोजून दाखवल्यात त्याच्यापेक्षा अनेक डिग्र्या अनेक लोकांनी घेतल्यात, पण 4 डिग्र्या घेतलेलाही माणूस जर हे बोलत असेल तर कुणाला तरी असं वाटेल की ह्याच्यात काहीतरी तथ्य आहे, तर कुणीतरी ह्याचा अभ्यास करेल म्हणून मी फक्त बोलत असतो. मी स्वतः हे रेकॉर्डही करतो, नंतर मी माझ्या लोकांना पर्यंत ते पोहोचवतोही. हे करण्यामागचा तेवढाच उद्देश आहे. म्हणजे आपला मानधनावरनं विषय निघाला सर, प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की ही बऱ्याच गोष्टी या मानधनासाठी नसतात. या गोष्टी हे व्यासपीठ हा शब्दही एक वेगळा आहे, त्याच्यावरही बोलता येऊ शकतं. पण वाईमध्ये येऊन बोलण्याची ही जर संधी मिळत असेल तर मी का सोडीन. आणि म्हणूनच मी असा विषय निवडला की जो सहसा कोणी मानसोपचार तज्ञ बोलणार आहे. असो, पहिला जी गोष्ट मला भगवद्गीतेतनं मिळाली ती ही की तितिक्षा असली पाहिजे. आणि दुसरं असं की गोष्टी अव्यक्तातनं व्यक्त होतात, व्यक्तातनं अव्यक्त होतात. दुसरी गोष्ट मला काय मिळाली गीतेतनं की हे अव्यक्त म्हणजे काय, हे येतात कुठनं. जे आपण हे सगळे प्राणी मात्र आहोत ते येतात कुठनं. म्हणजे ते जे ज्याला अव्यक्त म्हटलेलं आहे ते आहे का. तर पुन्हा जसा जसा अभ्यास चालू होता तसं तसं एकंदर लक्षात यायला लागलं की 6व्या अध्यायामध्ये 4 श्लोक आहेत. गीतेची मांडणी थोडीशी विस्कळीत आहे. म्हणजे बरंच पुढे कुठे इकडे एक ते, त्यामुळे जर तुम्ही नुसतं गीता वाचायला लागलात ना तर त्याचा काही अर्थबोध होत नाही. आणि अनेक वर्ष वाचन मनन चिंतन केल्यानंतर हळूहळू त्याचा बोध व्हायला लागतो. हे फक्त एक अनुभव म्हणून सांगतो. तर 6व्या अध्यायात 29वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये इतकं छान म्हटलेलं आहे. आणि पुन्हा हा श्लोक, तो पुढचा श्लोक आहे 30वा श्लोक, तो मला भेटला. म्हणजे श्लोक असा येऊन भेटतो की त्यावेळेला आपल्याला असं हा हे असं आहे हे कळतं. म्हणजे जसा तो मात्रा स्पर्शास्तु कौंतेय जसा भेटला होता तसा त्याच्यानंतर 3 ते 3.5 वर्षांनी मी असंच भोपाळमध्ये कुठेतरी गाडी चालवत होतो आणि एका नाल्याच्या आजूबाजूला होतो. तिथे मला हा श्लोक भेटला. तो कसा ते सांगतो. तो श्लोक असा आहे, 29वा श्लोक असा आहे, सर्वभूतस्तथात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शन. याच्यात पहिला चरण जे आहे त्याच्यात असं आहे की आत्मानं सर्वभूतस्थम, म्हणजे सर्व भूतांमध्ये किंवा सर्व प्राणी मात्रांमध्ये जो त्या परमेश्वराला बघतो आणि सर्व प्राणी मात्रांना परमेश्वरात बघतो तो समदर्शनी आहे, त्याला समदर्शन आहे असं त्या श्लोकात म्हटलंय. म्हणजे काय तर आपण सगळे, म्हणजे आपण सगळे मनुष्य नाही, आपण मनुष्य जनावरं आणि सगळी जी प्राणी मात्र आहेत आणि सगळे जे काही आहे जे आहे त्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश जो बघतो आणि या सगळ्यांना परमेश्वरामध्ये बघतो तो योगी आहे किंवा ज्ञानी आहे आणि त्याला समत्व किंवा समदर्शन प्राप्त झालेलं आहे. आणि पुढचा श्लोक अगदी सरळ आहे, यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. म्हणजे जो मला सर्वात आणि सर्वांमध्ये मला बघतो त्याच्यापासून मी कधीही दूर जात नाही आणि तो माझ्यापासून कधीही दूर जात नाही. हे बघत असताना माझ्या समोर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण काही डुकरं होती, डुकरं, आणि त्या डुकरांमध्ये मी ऍक्च्युली परमेश्वराला बघू शकलो. त्यावेळेला मला तो श्लोक भेटलाय. म्हटलं मला ही डुकरं आहेत, प्राणी मात्रच आहेत आणि त्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे, माझ्यामध्येही परमेश्वराचा अंश आहे आणि आम्ही हे डुकरं आणि मी आम्ही हे परमेश्वराचेच अंश आहोत. हे मला त्यावेळेला अक्षरशः भेटलं आणि त्यावेळेला माझ्या अंगावर खरंच शहार आलं. मला अजूनही ती वेळ तो प्रसंग सगळं काही आठवतं. मी म्हटलं हे मला कोणी का नाही सांगितलं, मला हे कोणी शिकवलेलं का नाही, मला हे कोणी सांगितलं का नाहीये की सगळ्यात परमेश्वराचा अंश आहे आणि आपण सगळे परमेश्वराचे अंश आहोत. ही कमाल गोष्ट आहे. म्हणजे ही मी मी बऱ्याच लोकांबरोबर काम करतो, त्यांना जाता येता मी जेव्हा सांगतो बऱ्याच लोकांना ही गोष्ट ऐकूनच, म्हणजे सर तुम्ही असं म्हणताय की तुम्ही आणि मी सारखेच आहोत. म्हटलं हो आहोतच, आपण आहोतच सारखे. आणि हाच भारतीय विचार आहे, सर्वभूतस्तथात्मानं सर्वभूतानि चात्मनि.
आणि मग त्याच्या पुढे 32व्या श्लोकात आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. म्हणजे तो परमयोगी आहे कोण, जो आत्मौपम्य भावाने सगळ्यात बघतो. आत्मौपम्य म्हणजे माझ्यासारखाच इतर, मी जसा आहे तसाच दुसरा आहे, मला जसं समोरच्यानी वागावं तसंच मी त्याला वागवणार आहे. किंवा आम्ही, म्हणून तुम्ही वारकरी संप्रदायात जर बघितलं असेल तर एक जण दुसऱ्याला नमस्कार करतो, दुसरा पहिल्याला नमस्कार करतो, कारण दोघंही एकमेकांमध्ये परमेश्वर बघत असतात आणि दोघंही त्या परमेश्वराचे अंश असतात. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा मला कोणीही सांगितलेला नाही, म्हणजे सांगितलाय, विनोबांनी सांगितलाय, टिळकांनी सांगितलाय. टिळकाच्या वाचनालयात उभं राहून हे बोलायला मिळतंय, ह्याचं खूप परम भाग्य, म्हणजे व्यक्त नाही करू शकणार. म्हणून टिळक वाचनालयात म्हटलं, टिळकांचे अनंत उपकार. गीता रहस्य टिळकांनी लिहिलंय. मी गेले 7-8 वर्ष गीता रहस्य वाचतोय आणि गीता रहस्य म्हणजे जर आठवडा 10 दिवस गीता रहस्य वाचलं नाही तर माझं मानसिक अस्वस्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य बिघडायला लागतं, कारण की ती पातळी असते. मग विनोबा आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, हे सगळं यांनी एवढं काही काही लिहून ठेवलंय. आणि हे नुसतं म्हणजे ज्ञानेश्वरी तर मी पूर्ण अजून वाचू नाही शकलेलो, पण नुसते असे आणून एखाद्या दिवशी जर समजा 10 ओव्या जरी वाचल्या ना तरी एक वेगळं असं चला आता ह्या जगात पुन्हा आपण जायला तयार आहोत असं. तर हा जो विचार आहे की सर्व भूतात मैक्यता, आता त्याला थोडस अवघड नाव आहे, सर्व भूतात मैक्यता, तोच विचार वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर मध्ये होता. वसुदैव कुटुंबकम म्हणजे काय? वसुदैव कुटुंबकमचा एक पूर्ण श्लोक आपल्याला माहिती नसतो. अयम निज परो वेती गणानाम लघुचेतसाम उदारचरितामानस्तु वसुदैव कुटुंबकम. म्हणजे हा माझा तो परक्याचा, असा विचार लघुचेतना म्हणजे ज्यांची मनं छोटी आहेत ते करतात. ज्यांची मनं विशाल आहेत ते वसुदैव कुटुंबकम मानतात. मी नाही, हे अख्खं हे सगळंच माझं विश्वच माझं कुटुंब आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या शब्दात काय, म्हणजे माऊलींनी तर त्याला वेगळ्याच ह्याच्यावर नेलं. 9व्या अध्यायातल्या ज्ञानेश्वरीच्या त्यांच्या, आता एक कुठली ओवी नेमकी ती नाही माहिती, पण हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे विश्वात्मक होऊन जातो आपण. आपले विचार इतके उत्कट उदात्त व्यापक व्हायला लागतं. हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर, मती म्हणजे बुद्धी किंवा विचार ज्याचा असा स्थिर आहे. किंबहुना चराचर म्हणजे जे चर आणि अचर आहे ते आपणची झाला. आणि काय पाहिजे? म्हणजे जेव्हा तुम्ही त्या अवस्थेला पोहोचता की अरे हे विश्वच माझं घर आहे, मी ते सगळं विश्वाचाच मी भाग आहे, किंवा मी एवढ्या सगळ्याचा मालक आहे, मालक म्हणजे आहे, मालकच आहे, तर मग कसलं दुःख आणि कसलं काय? म्हणजे ओशोंच्याही, मी ओशोन नाही भरपूर वाचलंय, त्यांची एक छान एक गोष्ट आहे की एक म्हणे असा मनुष्य असतो आणि एक खूप मोठं घर असतं, महाल असतो, पण तो हा महालाच्या बाहेरच बसलेला कायम. तिथे गाड्या येतात ना, पोर्च ज्याला म्हणतो आपण, तिथे तो हा माणूस बसलेला कायम. आणि मग त्याला म्हणे विचारलं की तू इथेच का बसतो, इथेच राहतो, तिथेच आंघोळ करतो, तिथेच जेवतो, आत महाल वापर ना. महालाची चावी नाही माझ्याकडे. महालाची चावी नसल्यामुळे पोर्च मध्ये बसलेल्या भिकाऱ्यासारखी आपली सगळ्यांची अवस्था आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा एवढा प्रचंड आहे, एवढं इतक्या लोकांनी लिहिलेलं आहे, ते विनामूल्य वाचनालयांमध्ये उपलब्ध आहे. मूल्य देऊनही अगदी कमीत कमी याच्यात उपलब्ध आहे. तरी आपल्याला त्याबद्दल विशेष अशी माहिती नसते. माहिती आहे, मी असं नाही म्हणणार, पण विशेष अशी माहिती नसते. माझ्यासारख्या ज्याला आजकाल जेव्हा प्रिव्हिलेज्ड म्हणतो, म्हणजे आई वडील शिक्षित, उच्च शिक्षित, आजी आजोबा उच्च शिक्षित, अतिशय चांगले संस्कार, कधीही उद्या आता पैसे नाही कमवले तर काय, अशी कधीही माझ्यावर परिस्थिती नसताना, पाहिजे तेवढी पुस्तकं वाचायला असतानाही हा विचार माझ्यापर्यंत जर ऍक्सिडेंटली येऊ शकतो, याचा अर्थ समाज म्हणून आपण कुठेतरी चुकत असतो. याची सगळ्यांची जबाबदारी, म्हणजे माझी जबाबदारी आहे म्हणून मी हे बोलतोय, मला जिथे जिथे संधी मिळते तिथे. तर तो विचार आहे सर्व भूतात मैक्यता, हे पहिला विचार, सहन करा, तितिक्षा आणि आत्मस्वातंत्र्य, की तुम्ही तुमचे शिल्पकार तुम्हीच आहात, तुम्हाला तुमचं घडवायचं. त्यानंतर तुम्ही कोण आहात, तर तुम्ही या सर्व विश्वाचा भाग आहात. तुम्ही आणि इतर प्राणी मात्र हे सगळे विश्वाचे. म्हणजे पुन्हा आईला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तो दिवस 8 सप्टेंबर 2012, त्या दिवशी
कॅन्सर डिटेक्ट झाला असेल 10 वाजता, आम्ही 3 वाजता प्रवासात होतो, म्हणजे कुठून तरी कुठेतरी चाललो होतो. त्यावेळेला मी आईला विचारलं की म्हटलं आई, आणि आईचा काही अभ्यास नव्हता, म्हणजे आईने कधी असा मुद्दाम शास्त्रांचा वगैरे अभ्यास केला असं काही नव्हतं. पण आईला मी विचारलं की म्हटलं आई तू नसशील त्यावेळेला ते असणं फार, म्हणजे माझ्यासाठी ते फार अवघड असणार आहे, कारण की आई संबंधी आपल्याला अनेक भावना, म्हणजे खूप आठवणी असतात ना. म्हणजे आता हा शर्ट आईने घेतलाय, घड्याळ आईने घेतलंय, किंवा हे पेन आईने घेतलं होतं, असं बऱ्याच जणांच्या, म्हणजे काही जणांच्या असतात, काही जणांच्या नसतात, पण बऱ्याच जणांच्या असतात की आईबद्दल एक एक वेगळीच ओढ आपल्या सगळ्यांना असतेच. तर मी आईला म्हटलं की म्हटलं तू नसशील तेव्हा, कारण की ते दिसत होतं, कारण की आम्ही सगळेच डॉक्टर्स आहोत, त्यामुळे कळत होतं की आता हे जे काय डायग्नोसिस झालंय हे म्हणजे दिवस मोजलेले, आता ते किती ते नेमकं माहिती नाही. तर आईने शांतपणे सांगितलं, म्हटलं ते बाकीचं बाहेरचं सगळं तू बघशील नाही बघशील ते ठीक आहे, अरे पण तू माझ्यातनच आलायस ना, तू मला तुझ्यातच बघ ना, तू माझाच अंश आहेस. त्या दिवसापासून म्हणजे त्रास झाला सगळ्या गोष्टींचा, हे नंतरचा सगळ्या त्रासाचाच परिणाम, पण ती गोष्ट माझ्याबरोबर कायम राहिली, अरे आपण आईचाच अंश आहोत, तर मग आई सोडून जाणार कुठे, म्हणजे आपणच आईमधनं आलेलो आहोत. आणि हे जे मी आईबद्दल बोलतोय तेच भगवंताबद्दल आहे, तेच ईश्वराबद्दल आहे. आपण ईश्वरातनं बाहेर आलो, ईश्वरातच परत जाणार आहोत, तर मग सुख काय तर दुःख काय, हे जेव्हा आपल्याला, म्हणजे हे शाब्दिक पातळीवरती कळतं, पण हळूहळू जेव्हा ते तुम्हाला मुरायला लागतं, त्यावेळेला मग जी भावना असते ती सर्व भूतात्मैक्याची भावना, जी भावना अशी ज्याची होते तो म्हणू शकतो हे विश्वाची माझे घर, आणि मग किंबहुना चराचर वगैरे हे शब्द त्याच्या मुखात नाही येतात. आणि हे ज्याला समजतं ती व्यक्ती मग काय करते, सुख दुःख बाजूला ठेवून हे ज्याला समजतं की आपण या, अरे आपण तेवढे श्रीमंत आहोत, आपण तर ईश्वराचे अंश आहोत, म्हणजे हे जे काही सगळं आहे ते आपणच आहोत, मग आपण काय करायचं, तर नुसतं बसून नाही राहत, तर ती व्यक्ती मग इतर लोकांचं सुख दुःख निवारण्यासाठी तटस्थपणे त्या कार्यात स्वतःला झोकून देते. आणि त्या गोष्टीला भगवद्गीतेत लोकसंग्रह असं म्हटलं, किंवा महाभारतात त्याला लोकसंग्रह असं म्हटलं, किंवा गीतेतला शब्द आहे सर्व भूत हिते रताः, म्हणजे सर्व भूत त्यांच्या हितामध्ये जो रत आहे तो सर्व भूत हिते रता, ती व्यक्ती सर्व भूत हिते रता होते. जसं ज्ञानेश्वर आहेत, म्हणजे लहानपणी काही कळायचं नाही, म्हटलं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी का घेतली, आणि लाज वाटते सांगायला, म्हणजे खरंच लाज वाटते, हे रेकॉर्ड होत आहे, मी स्वतः रेकॉर्ड करतोय, ती पण रेकॉर्ड करते, रेकॉर्डिंग करताना लाज वाटते सांगायला. पण 2011 पर्यंत, म्हणजे आई जायच्या 1 वर्ष आधीपर्यंत, आणि आज पहिल्यांदा बोलतो म्हणून थोडीशी भीती पण वाटते, त्यावेळेला मी खरंच अक्षरशः असं म्हणालोय की ज्ञानेश्वरांनी जे काही केलं त्याला आपण आत्महत्या का म्हणू नये असं माझ्या तोंडून आलं, कारण तसंच तसंच शिकवलं गेलेलं होतं की अरे काय असंच असतं म्हणून. तर असं सुद्धा एका वेळेला मी विचार करायचो, आणि आज आज मला कळतं की अरे काय केलं त्या माणसाने, म्हणजे काय नाही केलं, म्हणजे आज एवढे 700 वर्षानंतर नुसत्या 4 ओव्या वाचल्या तरी तुमचं आयुष्य बदलून जातं. म्हणजे माऊली का म्हणतात, मला मला खरंच कल्पना नव्हती, आणि मी तसा भावनिक मनुष्य नाहीये, किंवा कुठल्याही पद्धतीचे संस्कार तसे माझ्यावर झाले नाहीत. पण ज्ञानेश्वरीच्या फक्त पहिल्यांदा 4 ओव्या कधीतरी वाचल्या, आणि आई बाळाला जशी मांडीवर घेऊन काही गोष्ट करत असेल तशी ही व्यक्ती आजही फक्त त्या ओव्यांमधनं आपल्याला ती गोष्ट समजून सांगते. हे जेव्हा अनुभवलं, म्हटलं ही खरी माऊली आहे बाबा, म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रातली माऊली आहे. आणि मग ही माऊली काय बोलून जाते, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमान वीरा, तो आणि पुढचं मला आता आठवत नाही, पण 18व्या अध्यायात त्याच्यावर भाष्य देताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा, म्हणजे जो सर्वात्मक आहे त्या सर्वात्मक ईश्वरासाठी काय करायचं आपण, म्हणजे हे कळलं एकदा की तो सर्वात्मक आहे. स्वकर्म स्वकर्म कुसुम वीरा, म्हणजे स्वकर्माची फुलं त्याला अर्पण करायची. संस्कृत मध्ये असं म्हटलंय, स्वे स्वे कर्मण्य बिरत समसिद्धी लभते नर, स्वकर्म निरतम सिद्धी तथा विंदती शृणु, आणि यत प्रवृत्तीर्भूताना येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च, स्वकर्मणा स्वतःच्या कर्म्यांनी त्याची पूजा बांधायची आहे, आणि मग तुम्हाला काय मिळेल, तर तो तुम्हाला मोक्ष मिळेल, किंवा मोक्ष म्हणजे हे सर्व भूतात्मैक्य भाव तुम्हाला येईल. आणि सर्व भूतात्मैक्य भाव एकदा आला ना की मग सुख दुःख राहत नाही.
मग काही प्रसंग जरी झाले तर तुम्हाला माहितच असतं, अरे आपण केवढे व्यापक आहोत. त्यामुळे ती जी अवस्था असते त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष ही काही कुठे जाऊन मिळवायची पदवी नसते, किंवा काही झालं की आता मिळाला मोक्ष, मग मुलगा झाला, मग मुलाने अग्नी दिल्यावर आपल्याला मोक्ष मिळेल असं नसतं. गीतेत तर अगदी स्पष्टपणे सांगितलं, इहैव तर्जेत सर्व येशाम, म्हणजे इथेच मिळणारे मोक्ष, इथे मिळणाऱ्या मोक्षात जीवनमुक्त लोक होतात. ज्ञानेश्वर जीवनमुक्त होते, आचार्य शंकराचार्य जीवनमुक्त होते, टिळक स्वतः जीवनमुक्त होते, ते कधी म्हणाले नाहीत तसं. पण ही जीवनमुक्त मंडळी मग निर्भय होतात, त्यांना कशाची भीतीच राहत नाही, कारण की काही मिळवायचंच नाही ना, कारण की आपण एवढं सगळं मिळवलेलं तेव्हा, म्हणजे आपल्याला आपल्या विचारातनं एवढं सगळं मिळालंय, मग करायचंय काय, तर लोकांचं कल्याण. मग लोकांचं कल्याण करण्यासाठी टिळकांसारखा मनुष्य राजकारण करतो, विरोबांसारखा मनुष्य राजकारण कमी पण समाजकारण करतो, आणि आचार्य होतो, लिहितो, बोलतो, वाचतो. प्राध्यापक राम शेवाळकरांसारखे त्यांनी लिहिलेलं आमच्यापर्यंत पोहोचवतात. ज्ञानेश्वरांसारखा संजीवन समाधी घेतो, ज्ञानेश्वरी लिहितो, आमच्यापर्यंत ते पोहोचवतो. एकनाथांसारखा ज्ञानेश्वरी जी रसाळताळाला गेली ती पुन्हा ती शुद्ध करतो प्रती आणि आमच्यापर्यंत आणून देतो. तुकारामांसारखा, म्हणजे तुकारामानं ज्ञानेश्वरांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं आपल्यात आणि तुकारामांमध्ये, पण आपल्याला ते जाणवत नाही. 400 वर्षांचा काळ मध्येही गेलाय, आज 400 वर्षांचा काळ गेलाय, पण त्यांनी पुन्हा तो विचार आपल्यापर्यंत. आणि म्हणून आपण बसलो होतो तेव्हा म्हटलं, भारतीय मानसशास्त्राचा किंवा भारतीय सांस्कृतिक वारसाचा आपल्या मानसिक आरोग्यासाठीचा हा विचार हा काय मी करणारा पहिला व्यक्ती नक्कीच नाहीये, लाखो लोकांनी तो केलेला आहे, त्यामुळे ह्याच्यात माझं कर्तृत्व असं काही नाहीये. पण कमीत कमी हे जे काही आलं आहे ते 4 लोकांपर्यंत पुढे न्यावं, ही त्या मागची भूमिका आहे. आणि त्याला एक अर्थी आता पितृ पंधरवडा चालू आहे, श्राद्ध पक्ष चालू आहे, तर आपल्याकडे आपण श्राद्ध का करतो, कारण आपण कोणामुळे आहोत, आपण आपल्या पितरांमुळे आहोत, म्हणजे आपले पूर्वज त्यांच्यामुळे आहोत, त्यांचं ऋण आहे आपल्यावर. ते ऋण कुठेतरी उतराई होण्यासाठी आपण आज श्राद्ध पक्षात त्यांची आठवण काढतो. जसं आपल्यावर पूर्वजांचं ऋण आहे तसंच आपल्यावर ऋषींचं ऋण आहे, तसंच आपल्यावर इतर मनुष्यांचं ऋण आहे, तसंच आपल्यावर इतर प्राण्यांचं ऋण आहे. पंच ऋण घेऊन माणूस जन्माला येतो, आणि ती ऋण फेडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता करत नाही ही गोष्ट वेगळी, पण तो केला पाहिजे. आणि भारतीय सांस्कृतिक वारसा जो आहे तो हे सांगतो की तुम्ही जन्मालाच ऋण घेऊन आलेले आहात. जी ऋण घेऊन तुम्ही जन्माला आला आहात ती उतराई होण्याचं तुम्ही काम करा. माझ्या आई वडिलांचं ऋण मी ह्या जन्मात फेडू शकणार नाही, पण माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी किंवा त्यांच्यासाठी जे त्यांनी माझ्यासाठी केलं ते तरी मी करू शकतो. त्यातनं मी अंशतः त्या ऋणातनं बाहेर येऊ शकतो. आणि ऋणाचे जे हे बंध असतात त्याला ऋणानुबंध म्हणतात. आणि पुन्हा भारतीय विचारामध्ये ऋणानुबंध हे एका जन्माचे नसतात, हे अनेक जन्मांचे असतात. त्यामुळे माझा इथे येण्याचा योग हाही ऋणानुबंधाचा भाग आहे, तुम्ही मला बोलवण्याचा योग हाही त्या कुठल्या तरी ऋणानुबंधाचा भाग आहे. माझ्या जवळची जी आप्त मंडळी आहे त्यांनी माझ्यावर जे जे काय ऋण केलंय ते मी जेवढं काय फेडलं असेल नसेल मला माहिती नाही, पण ते मला कधीतरी तर फेडावंच लागेल. आणि जसं चांगलं तसंच वाईट. त्यामुळे हे जे कर्माचं चक्र आहे त्यातनंच ते अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, आणि मग ते हे चक्र चालू राहतं. म्हणजे इथे येऊन आपल्याला ते चक्रात भाग घ्यायचा आहे, पण त्यातनं हळूहळू बाहेर पडत सर्वभूतात ऐक्यता भाव आणायचा आहे. त्यातनं सर्वभूत इतेरत होऊन एक अशी आपल्याला स्थिती, मानसिक आरोग्याची पूर्णावस्था, ती जी मोक्षावस्था. म्हणून मी म्हटलं की आज मी माझ्या बोलण्याचा विषय आपल्या सर्वांना असणारी चिंता, भीती, राग, कधी द्वेष, उद्वेग, ह्या सगळ्यातनं दुःख यातनं सुरू करावा. आणि मानसिक पूर्णावस्था काय असावी या 3 ते 4 अवस्थांना आज मी न्याय द्यावा असं मला वाटलं. ह्याच्या पलीकडे मानसिक अनारोग्याच्या किंवा मानसिक आजारांच्या 3-4 अवस्था मी कल्पिल्या होत्या, जे मी आज बोललो नाही, कारण वेळेचं बंधन आहे. 10 मिनिटं उरली आहेत, 7:50 झाली आहेत, म्हणून थांबणं गरजेचं आहे. पण त्याच्यावरती काही असतील तर प्रश्न उत्तरांमध्ये मला ते घ्यायला आवडेल. पण मी आज मुख्य म्हणजे सामान्य माणूस जिथून प्रवास सुरू करतो, जिथे त्याला आजार नसतो, जिथे त्याला रोजच्या भावनिक अस्वस्थता असतात, तिथून जाऊन तो पूर्णावस्था कशी गाठू शकतो हे आपल्या भारतीय विचारामध्ये आहे, भारतीय संस्कृतीमध्ये आहे. ते त्याचा आपण आणि मी ही गोष्ट सांगणारच होतो. आज 8 ऑक्टोबर आहे. आजच माझ्या पत्नीच्या बहिणीच्या
यजमानांचं म्हणजे माझ्या साडूंचं आज सकाळीच निधन झालं. आणि ते माझ्या अगदी ते तिच्याही अगदी जवळचे होते, माझ्याही अगदी जवळचे होते. आणि आजच सकाळी ती काल तिथेच होती. तिथून ती आली आहे, माझ्याबरोबर आली आहे आणि आज सकाळीच ती घटना घडली आहे. पण जेव्हा तुम्हाला पुन्हा हा माझ्या बोलण्याचा भाग नव्हता, पण ह्या वेळेला मी मला काय प्रश्न विचारतो, आज सकाळी मी मला काय प्रश्न विचारला, आज माझं कर्तव्य काय, माझं कर्तव्य काय. तर मी आज वाईमध्ये वाचनालयाला वेळ दिलेली आहे, तिथे मला जाणं गरजेचं आहे, मला कल्याणलाही जाणं गरजेचं आहे. मग मी काय करावं ही माझ्यासाठी कोंडी आहे. पण मी आज एका पद्धतीने निर्णय घेईन, त्याचं काय होईल मला माहिती नाही, पण मी आज तो निर्णय घेतला, कारण त्याच्यात अनेक गोष्टी असतील. पण योगायोगाचा भाग असा की आज 8 ऑक्टोबर, आज त्यांचं निधन झालं, आज मला व्यासपीठावरनं बोलावं लागलं, आज मी हे बोललो. बरोबर 1 वर्षापूर्वी माझी अगदी माझ्या बरोबर सावलीसारखी राहिलेली व्यक्ती, म्हणजे ती आमच्या घरात त्या कायम असायच्या, मला लहानपणापासून त्यांनी मोठं केलं, त्या व्यक्तींचंही 7 ऑक्टोबरला सकाळी निधन झालं. 7 ऑक्टोबरला संध्याकाळी मला एका कार्यक्रमामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम्सवर बोलायचं होतं. 7 ते 8 तासाच्या आत माझी अजिबात मानसिक अवस्था नव्हती, पण ते मला बोलायचं मला पर्यायच नव्हता, कारण की ते सगळं ऑनलाईन ठरलेलं होतं. शेवटच्या वेळेला तुम्ही नाही म्हणू शकत. आणि असंच 4 वर्षांपूर्वी माझे अगदी जवळचे आजोबा ते 8 ऑक्टोबरलाच गेले आणि मला श्रीरामपूरला काही तासांनंतर कोरोना काळ होता, तेव्हा त्या विषयावर बोलायचं होतं. तर मला असं वाटलं की ह्या तिन्ही घटना ह्याच दिवशी झाल्या, एकाच दिवशी या घटना होतात, त्याच दिवशी मला त्याच अनुषंगाने काहीतरी बोलावं लागतं. आणि यावर्षी तर मग मी ठरवलंच की मग आपण हेच बोलायचं, मग इतर बोलण्यात त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आणि ज्या गोष्टींनी मला माझा वैयक्तिक फायदा झालेला आहे, ज्याचा उपयोग झालाय, ते मी का नको बोलूया. त्यामुळे मी म्हणून आज हा विषय अशा पद्धतीने निवडला. सगळ्यांना तो रुचलाच असेल, पटलाच असेल, तुमच्या भावना कदाचित वेगळ्या असतील, मला कल्पना नाही, पण शेवटी मी माझं कर्तव्य करण्याचा इथे मनापासून प्रयत्न केला. यथाशक्ती यथामती मला जे जमलं ते मी बोललो. माझा काही यातला काही मोठा गाढा अभ्यासक मी आहे वगैरे अशातला भाग नाही. जाता येता जे काही वाचायला मिळतं ते वाचलं आणि तुम्ही ते ऐकलं, याबद्दल धन्यवाद. आणि मी इथे आता थांबतो. मला वाटतं जर प्रश्न उत्तरांना वेळ असेल तर मला जरूर धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की मानसिक संवर्धन सांस्कृतिक वारसा याचा दृढ संबंध आहे. ज्या लोकांना हा सांस्कृतिक वारसा मिळतो त्यांचं मानसिक आरोग्य हे चांगलं राहतं, आणि ज्यांना मिळत नाही ते त्यांचं अज्ञान राहतं, आणि त्यामुळे त्यांना मानसिक विकार वाढतात, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का? मला असं नाही म्हणायचं, कारण की संशोधक असल्यामुळे मी असं तेव्हाच म्हणू शकेन जेव्हा माझ्याकडे त्या पद्धतीचा डेटा असेल. त्यामुळे मला नेमकं माहिती नाही. ज्याचा अभ्यास झाला आहे त्याचं मानसिक आरोग्य चांगलं असण्याची शक्यता वाढते, प्रॉबेबिलिटी वाढते. माझं स्वतःचं वाढलंय, पण मी अभ्यास न केला असल्यामुळे ह्यावरती एक व्यापक विधान देणं की तुम्ही जर सांस्कृतिक वाचन केलं तर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहीलच, ह्याबद्दल मी ठोस विधान एक संशोधक म्हणून करू शकणार नाही. हायपोथेसिस म्हणून मला असं वाटतं की ते केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग होऊ शकेल, आणि ते हायपोथेसिस कोणीतरी टेस्ट केलं पाहिजे, कारण की एक संशोधक म्हणून, एक सायंटिस्ट म्हणून माझा तो भाग आहे. मी संशोधक म्हणून काय ते बोललो नाही, पण मी सध्या काय काम करतोय तर मी माझ्या समोरचा रिसर्च क्वेश्चन आहे की जर गर्भवती महिलांनी योगाभ्यास केला, योगाभ्यास म्हणजे एक पद्धतीचा शारीरिक आसनं, प्राणायाम आणि शवासनं आणि हे जर केलं आणि त्याच्यात थोडंसं यातला काही भाग जर त्यांनी ऐकला तर त्यांचं डिप्रेशन कमी होतं का नाही हे मी अजून शोधतोय. याबद्दल मी पूर्णपणे माझा जेव्हा अभ्यास संपेल, म्हणजे माझा स्टडी संपेल, त्याच वेळेला मी बोलू शकेन. आतापर्यंतच्या रिसर्चवरनं नक्कीच लक्षात येते की योगाभ्यास केल्याने मानसिक आरोग्य सुधारतं, पण सायन्समध्ये गोष्टी बदलत राहतात, त्या पद्धतीने आपल्याला ते बदलणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही म्हणताय ते हायपोथेसिसच्या लेवलवरती मला मान्य आहे. कोणी अजून ते टेस्ट केलं असेलही मी बघितलं नाहीये, पण ते टेस्ट करायला आवडेल. व्यक्तिगत म्हणाल तर अनेक व्यक्तींना फायदा तर नक्कीच झालाय. मी स्वतः आहे, काय अनेक लोक आहेत. त्यामुळे
व्यक्तिगत पातळीवरती याचा अनेक लोकांना फायदा झाला आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. नाण्याची एक बाजू कळली, पण दुसरी अशी की सांस्कृतिक वारसा मानसिक आरोग्य संवर्धन बिघडवण्यास पण कारणीभूत करतो. हो, नक्कीच. त्यामुळे वारसा जो आपल्याला मिळतो तो आपल्याला दोन्ही बाजूचा असू शकतो. म्हणजे आता महाभारत आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दुर्योधन, दुःशासन, रामायणामध्ये रावण, हे असे पण, हा पण एक, म्हणजे आपण वारसा कशाला म्हणायचं, ह्या त्यातला शेवटी विवेक हा आपल्याला पाळावाच लागेल. त्यामुळे मी असं म्हणण्याचा प्रयत्नच करत नाहीये की जे काही आपल्याला लिहून ठेवलेलं आहे त्या सगळ्याचाच आपल्याला फायदा होईल. त्याचा कोणी कसा विपर्यास केला असेल, त्याचा कोणी कसा अर्थ लावला असेल, त्यावरनं काय त्याचे वेगळ्या बाजू पण असू शकतील, ते सगळं असू शकतं. त्यामुळे पण मी एक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, दुसरी बाजू नाहीच असं मी म्हणत नाही. दुसरी बाजू पण असू शकते, ज्याला ती दुसरी बाजू मांडायची त्यांनी नक्की ती मांडावी आणि दोन्ही बाजू व्यासपीठावर असाव्या, हा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की भारतीय संस्कृतीचा फक्त दुरुपयोगच झालेला आहे. ही एकच बाजू सातत्याने मांडली गेलेली असल्यामुळे दुसरी पण बाजू मांडणं तितकंच महत्वाचं ठरतं. आणि माझा हा प्रयत्न, कारण ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली हे मी तेव्हाच म्हणू शकलो जेव्हा मला माझ्यावर बरंचसं मी काय शिकलो होतो की हे सगळं फालतू असतं, भारतीय संस्कृतीमध्ये काही नाही, देवळात जायचं, नवस बोलायचा आणि व्यापार करायचा, व्यवहार करायचा आणि बळी द्यायचे आणि लोकांना त्रास द्यायचा, हे सगळं मी ऐकलेलं होतं. त्यामुळे ही दुसरी काही बाजू आहे हे मलाच माहिती नव्हतं. त्यामुळे दुसरी पण, प्रत्येक गोष्टीला 2 काय 10 बाजू असतात. अनेक अंतवाद आहे जैनांमध्ये की एकच गोष्टीच्या अनेक बाजू असतात. त्यामुळे अनेक बाजूंचा अभ्यास आपण केला पाहिजे. माझं अजिबात असं मी जे काही बोललो एक तासापासून, त्याचा अजिबात म्हणण्याचा अर्थ नाही की हेच सत्य आहे. त्यांनी तर विचारला मला प्रश्न, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायचे, त्यांनी विचारला की तुमचं असं मत आहे का की सांस्कृतिक वारसा जर जपला तर तुमचं मानसिक आरोग्याचा, म्हटलं मी ते सांगू शकत नाही. म्हणजे जो तो ज्याचा ज्याचा जसा वापर करून घेईल तसं आहे. मला कायमच माझ्यासमोर दुःशासन आणि रावण ही 2च उदाहरणं आहेत. रावणाला हा सगळा सांस्कृतिक वारसा मिळाला होता, पण दुसऱ्याची बायको पळवून घेऊन यावी किंवा इतर अनेक अत्याचार करावे. त्यांनी एवढा एकच अत्याचार केले नाही, त्यांनी अनेक अत्याचार केले. कौरव हे कसे आतातायीन होते ह्याचं पूर्ण वर्णन महाभारतात आहे. त्यामुळे हा पण हे आपलं परक असं काही नाहीये याच्यामध्ये. कोण त्याचा कसा वापर करून घेईल त्यावरती ते आहे. सर्व बाजू मांडण्यात याव्यात ही फक्त एक माफक अपेक्षा. मला वाटतं वेळेच्या अभावी आपण एका व्यक्तीला एकच प्रश्न विचारण्याची अनुमती असावी. आणि तसंही मला जायचं असल्यामुळे मला जास्त प्रश्न घेताच येणार नाही. अजून एकच शेवटचा प्रश्न मी घेऊ शकतो. वैद्यकीय व्यवसायातनं हे करत आहात, तर माझा मुलगा सुद्धा वैद्यकीय व्यवसायातनं आता फिजिओथेरपिस्ट झालाय. मला हे ऐकता इतकं छान वाटलं की तुम्हाला जसं उशिरा हे कळलं, तर आताच्या पिढीला म्हणजे वैद्यकीय व्यवसाय घेणाऱ्या पिढीला जर काही कॉलेज मार्फत जर तुम्ही असं काही ठेवण्याचं हे करू शकाल? मला ठेवण्याची गरज नाही, कारण की इंडियन नॉलेज सिस्टीम हा एक व्यवस्थित कोर्सच आता न्यू एज्युकेशन वैद्यकीय व्यवसाय शिकणाऱ्या आता त्यांच्यामध्ये पण नवीन क्रेडिट तुम्ही फॉर्मली हे क्रेडिट्स घेऊ शकता. तुम्ही फॉर्मली भांडारकर प्राच्य विद्या संस्थेने त्यांनी, मी परवाच वाचलं, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्राचे 4 क्रेडिट्स केले. त्यामुळे तुम्ही अर्थशास्त्र शिकू शकता, तुम्ही धर्मशास्त्र शिकू शकता, तुम्ही मोक्षशास्त्र शिकू शकता, नीतिशास्त्र, म्हणजे लगेच उद्या नाही पण अशी परिस्थिती येते. आणि अगदी पुन्हा ह्याच्यात असं आहे, शेवटी मला एक लक्षात आलं की जेव्हा मला या गोष्टी पहिल्यांदा कळायला लागल्या तेव्हा मी जो माणूस दिसेल त्याला पकडून ह्या गोष्टी सांगायचो. मला लक्षात आलं की प्रत्येकाची ती तयारी नसते, प्रत्येकाला ती आवडही नसते. कारण पुन्हा गीतेतच सांगितल्याप्रमाणे प्रकृती ही सात्विक, राजसिक आणि तामसिक 3ही प्रकारची आहे. त्यामुळे प्रत्येकालाच त्या गोष्टी आवडतील, पटतील, रुचतील असं नाही. आणि माझाही तो अट्टाहास नाही. ज्याला ते पटेल, ज्याला ते रुचेल त्यांनी ते घ्यावं, नाही घ्यायचं तर नाही घ्यावं. मी ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली म्हणण्याने ज्ञानेश्वर वाईट होत नाही आणि मी त्यांना आज माऊली म्हणून त्यांच्या पाया पडल्याने ते मोठे होत नाही. मी बुद्धाबद्दल काहीतरी फडतूस बोललो होतो आधी आणि नंतर बुद्ध काय व्यक्तीचा होता हे. त्यामुळे म्हणजे ओशोंचं एक वाक्य आहे की युअर ओपिनियन अबाउट समवन एल्स इज मोर अबाउट यू दॅन अबाउट द पर्सन ऑर द थिंग विच यू ओपाइन अबाउट. त्यामुळे हा सगळा आपला वैयक्तिक प्रवास आहे. त्या वैयक्तिक प्रवासामध्ये आपण जितक्या आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून घेऊ शकू तितकं चांगलं.
बाकी अट्टहास कशाचाच आहे, कारण की शेवटी अंतिम सत्ता ती त्या परमेश्वराचीच आहे आणि आपण त्याच्यातच लीन होणार आहोत. त्यामुळे आज तुम्हाला माझा विचार पटला काय आणि नाही पटला काय त्यांनी तसा काही फरक पडत नाही. जो तो आपापल्या गतीने शिकत असतो. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिकायला मिळालं तर चांगलंच आहे, नाही तर अनेक वाटा आहेत. जसं आता म्हणजे माझे वडील MD अॅनेस्थेशिया आहेत, प्रोफेसर ऑफ अॅनेस्थेशिओलॉजी होते. मी लहान असताना त्यांचं असं मत होतं की संस्कृत वगैरे शिकण्याची गरज नाही, कारण ते उगाच त्यांनी ताण पडतो आणि त्यात काही शिकण्यासारखं काही नाही. त्यामुळे मला लहानपणी काही श्लोक संस्कृत वगैरे काही शिकवलेलं नव्हतं घरात. पण जेव्हा मी थोडासा बदललो, त्यानंतर मी हे घरात वारे व्हायला लागले आमच्या, तर त्यांनी संस्कृत घेतलेलंच होतं लहानपणी. त्यांनी संस्कृत भारतीचं काम सुरू केलं. म्हणजे पहिले ते शिकले फक्त, आज ते पुणे महानगराचे संस्कृत भारतीचे अध्यक्ष आहेत. संस्कृत भारतीच्या अतिशय उच्च पद्धतीचं काम ते करत आहेत. वयाच्या 72व्या वर्षी आमच्या घरात सर्वात जास्त ते बिझी असतात. त्यामुळे माणसं बदलतात, माणसांचे विचार बदलतात. आणि हे एक आयुष्य थोडी आहे बदलायला. अनेक आयुष्य, आपला प्रवास जन्मोजन्मीचा आहे. आपल्याला अनेक जन्मांमध्ये हे करायचंय. 6व्या अध्यायाचे शेवटचे 7-8 श्लोक आहेत, त्याच्यात अर्जुन तेच विचारतो, अरे मी जर आता अभ्यास सुरू केला आणि मध्येच मरून गेलो तर काय. तर श्रीकृष्ण काळजी करू नको, नंतर पुढच्या आयुष्यात ते हे जे संचित आहे ते घेऊन पुढे जन्माला येशील. आणि आपण ते बघतोच, वयाच्या 5 आणि 6व्या वर्षी मुलं गायला लागतात. ते आधीच पूर्वसंचित असल्याशिवाय का गायला लागणार आहेत. लता मंगेशकरांना म्हणे कोणी शिकवलं नव्हतं संगीत, त्या अशाच गायला. हे त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं. त्यांचे वडील कोणाला तरी शिकवत होते, तर काय 5 वर्षाची मुलगी येऊन म्हणाली, नाही हे असं नाही, असं गायला पाहिजे. हा जन्मोजन्मीचा संस्कार असतो. त्यामुळे कुणाचाही मृत्यू हा तसा ना दुःखदायक नसतो. कारण की जर आपल्या ऋणानुबंधाच्या गाठी असतील तर त्या पुन्हा तुम्हाला एकत्र आणणारच असतात. फक्त ब्रेक के बाद. आज ब्रेक घेऊयात. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय छान अशा पद्धतीने आपण प्रबोधन केलं आणि गीताई किंवा गीता वाचण्याचा जो एक चांगला असा संदेश तुम्ही आज सामान्य आमच्यासारख्या सामान्यांना दिला. खरोखर त्यामुळं मानसिक आरोग्याचं संवर्धन होण्याची एक दाट शक्यता आहे. मी आमच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कद्दू मॅडमना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करा. जनता शिक्षण संस्थेचे संगीत कॉलेजचे प्राध्यापक प्रिन्सिपल श्री फुले सर, व्हाईस प्रिन्सिपल इथे सावंत सर आहेत, नंतर मानसशास्त्र विभागाचे प्रमुख घोरपडे सर आहेत. आणि या सर्वांनी मला आज इथे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोलावलं. त्यांनी सगळ्यांच्या इथे जे दिग्गज व्यक्ती आहेत, डॉक्टरेट सगळे आहेत, आणि त्याच्यामध्ये मला येण्यासाठी मानाने त्यांनी बोलावलं. मी काही दिग्गज व्यक्तिमत्व नाही किंवा एवढं अभ्यासू व्यक्तिमत्व देखील माझं नाही किंवा एवढं माझं मोठं ज्ञान देखील नाही, पण त्यांनी मला एका प्रेमापोटी येथे बोलावलं आणि या सर्वांच्या मध्ये आज बसण्याचा मला एक मान मिळाला. त्याचबरोबर एवढे उच्च विचार ऐकण्याचे, डॉक्टर सिद्धे यांचे मला ऐकण्याची संधी प्राप्त झाली. त्याचबरोबर सगळी प्रज्ञावंत मंडळी, वयातली सगळी प्रतिष्ठित मंडळी समोर बसलेली आहेत, त्यांच्यामध्ये मला बसण्याचा मान मिळाला. हा मी आजच्या संयोजकांचं याच्यासाठी मी आभार मानते सर्वात महत्त्वाचं. त्याचबरोबर आज सरांनी जे काही मानसिक आरोग्य संवर्धन कशामुळे होऊ शकतं किंवा भारताच्या सांस्कृतिक वारसाचा त्याला कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल जे एक वेगळं मत त्यांनी आपल्या समोर सगळ्यांसमोर ठेवलं, ते अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय गरजेचं आहे हे मला नक्कीच पटतं आहे. त्यांनी जाता जाता जैन धर्माचा आणि अनेकांतवादाचाही त्यांनी हे दिलं, त्याच्याबद्दल उदाहरण दिलं. तर काय म्हणू आपण कर्मधर्म. आणि मी जैन कुटुंबात जन्मलेली आणि मला माझ्या आईवडिलांकडून हा आध्यात्मिक वारसा मला मिळालेला आहे आणि त्यामुळे माझं मानसिक आरोग्य
निश्चितच स्वास्थ्यपूर्ण किंवा आरोग्यपूर्ण आहे असं मी आज निश्चितपणे सांगू शकते. कारण जसे सरांच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग घडलेले आहेत दुःखाचे, आणि तसाच प्रसंग माझ्यावरही मोठा घडलेला आहे. माझे मिस्टर डॉक्टर जयघोष कतुरे जनरल सर्जन होते, सर्वांनाच परिचित आहे. त्यांचंही 2018 साली निधन झालं, आणि त्याच्यानंतर मी आजपर्यंत माझं हॉस्पिटल हे मी सर्वांच्या मदतीने, ते सरही बसलेले आहेत, प्रभुडे सरही बसलेले आहेत, तेही माझ्याबरोबर आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करतात, तर सगळ्यांच्या मदतीने आणि केवळ जे अध्यात्माचा जो वारसा किंवा धार्मिक संस्कार आपल्यावर आहेत, आणि जे त्यांनी उदाहरण आता दिले, ज्ञानेश्वरी असू देत, भगवद्गीता असू देत, याच्यामधून जो एक आपण घ्यायला लागतो सुख दुःख स्वीकारणं, हे जे एक गरजेचं आहे ते निश्चितच गरजेचं आहे. केवळ औषधांनी किंवा केवळ गोळ्यांनी ही गोष्ट मानसिक आरोग्य सुधारणार आहे, आणि तो मानसिक आरोग्याला बळी गेलेला व्यक्ती ती त्यातून बाहेर पडणार आहे असं निश्चितच नाही. त्याच्यापेक्षाही ज्याला हे संस्कार मिळालेले आहेत किंवा भारतीय वारसा जी संस्कृती मिळालेली आहे, तो मात्र निश्चितच त्याच्यातनं लवकर बाहेर पडू शकतो, एवढं मात्र मी ठामपणे सांगू शकते. चव्हाण सरांनी जो प्रश्न केला की याचं तुम्ही असं म्हणू शकता का ठामपणे, तर सरांनी सांगितलं नाही, बरोबर आहे, ठामपणे नाही म्हणू शकत. पण जसं आपण एखाद्या पेशंट किंवा एखादा रुग्ण असतो, तो केवळ औषधांनी बरा होत नाही, तर त्याला 50% तो औषधांनी बरा होतो, तर 50% आपण जो मानसिक त्याला आधार देतो किंवा त्यांनी जो स्वीकारलेला असतो तो रोग कशा पद्धतीने त्याच्यातनं तो बरा होतो, तशाच पद्धतीने मला वाटतं की हे मानसिक आरोग्याला बळी जाणारी किंवा मानसिक आरोग्याला सामोरे जाणारे जे व्यक्तिमत्व आहेत किंवा व्यक्ती आहेत समाजामध्ये, ते निश्चितच सामाजिक सांस्कृतिक जो भारतातला वारसा आहे, ज्याला म्हणू की आपण धर्म किंवा अंधश्रद्धा असं नाही म्हणू, किंवा अध्यात्माचा ज्याला वारसा आहे, खरा धर्म ज्याला कळलेला आहे, तो निश्चितच त्यातून चांगला बरा होऊ शकतो. आणि अशा पद्धतीचं मेसेज हे आत्ताच्या नवीन पिढीला नक्कीच गेलं पाहिजे, कारण नवीन पिढी यापासून खूपच वंचित होत चाललेली आहे, आणि नवीन पिढी कदाचित ती स्वीकारायलाही तयार होत नाही, किंवा ती अजून तिकडे वाचण्याकडे जात नाही किंवा समजावून घेण्याकडे पण जात नाही. पण आपण समजूया की आपलीच ती जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची, त्यांना त्याच्याबद्दल जागृत करण्याची, त्याच्याबद्दल थोडंफार तरी हेही तू बघ असं म्हणून सांगण्याची गरज आहे असं मला वाटतंय. तर जे गेली 7 वर्ष किसनवीर आपण मानसशास्त्र विभागातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित करत आहात, अतिशय चांगला, महत्वाचा, उल्लेखनीय असा आहे, समाजोपयोगी आहे, आणि समाजामध्ये जे मानसिक आरोग्य चांगलं असणं प्रत्येक व्यक्तीचं, माणसाचं, ही गरज आहे, आणि ती गरज ओळखून प्रत्येकाने त्या मानसिक आरोग्याला मदत करणे, त्याचं संवर्धन करणे, तर सामाजिक आरोग्य सुद्धा सुधारणार आहे, हे निश्चितच आहे. सरांना वेळ झालेला आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे पुन्हा त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं सगळं अध्यक्ष याच्यामध्ये त्याचा उल्लेख करायला पाहिजे असं मला वाटत नाही. तर मी एवढं बोलून थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण या कार्यक्रमाचं अगदी यथोचित अशा पद्धतीने अध्यक्षपद आपण भूषवलं, आणि एक चांगला विचार जो डॉक्टरनी मांडला तोच तुम्ही आपल्या अध्यक्षीय समारोपातून पुढे नेत आहात. मी आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर बिराजदार सर यांना आभार मानण्याची विनंती करतो. तत्पूर्वी आपल्या श्रोत्यांना मी एक विनंती करेन की उद्याच्याला आपलं जे दुसरं व्याख्यान आहे, डॉक्टर स्मिता गोडसे आणि मंजिरी चव्हाण, एकलव्य फाउंडेशनच्या मार्फत मागच्या वेळी डॉक्टर अनिल वर्तकांना आपण बोलवलेलं होतं, तर त्यांच्याच त्या कार्यकर्त्या आहेत, आणि डॉक्टर अब्राहम लो यांची एक थिअरी आहे, त्या थिअरीचा उल्लेख करून स्वमदत गट हा कसा आपल्या सर्वांनाच उपयोगी पडेल. असं नाहीये की मानसिक आरोग्य संवर्धनासाठीच डॉक्टर अब्राहम लोनचा स्वमदत गटाचा विचार पुढे जाईल, तर सामान्य माणसाला सुद्धा डॉक्टर अब्राहम लोनची तत्व ही स्वीकारली तर त्याचा फायदा होऊ शकेल. तर आपण सर्वांनी उद्या सुद्धा आपल्या बरोबर आपले मित्र किंवा आपले सहकारी, आपले कुटुंबीय यांना घेऊन उद्याच्याला आपण यावं अशी मी एक विनंती करेन.
मी डॉक्टर बिराजदार सरांना आभार मानण्याची विनंती करतो. थँक्यू. किसनवीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून यावर्षी ज्या 3 व्याख्यानमाला सिरीज आपण आयोजित केलेली आहे, त्या व्याख्यानमालातला जो पहिला पुष्प आहे तो पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर राहुल शिदये सर, की ज्यांनी आपल्याला सांस्कृतिक वारसा आणि मानसिक आरोग्य संवर्धन या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने जो भारतीय संस्कृती आहे, वारसा आहे, त्यातील विविध उदाहरणे देऊन, विशेषतः भगवद्गीतेतील श्लोक सुधारण स्पष्ट करून त्यांनी आपल्या पुढे तो एक पर्याय दिला. खरं तर हा विषय खूप सायंटिफिक आहे, म्हणजे मानसशास्त्र, परंतु आज तागायत मी या विषया संदर्भात जे काही वाचलेलं आहे ते सगळं पाश्चिमात्य धर्तीवरचं वाचलेलं आहे. परंतु मला या एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं की इंडियन नॉलेज सिस्टीमचा संबंध तुम्ही मानसिक आरोग्याशी जोडला, याचा मला खूप आनंद झाला. आणि या विषयावर वाचण्यासाठी मला एक प्रकारची प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर सरांनी अनेक उदाहरणे दिली. तो एक पर्याय होऊ शकतो, एक रामबाण उपाय म्हणता येणार नाही, परंतु एक थेरपी म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, याचं खूप चांगल्या पद्धतीने विवेचन सरांनी आपल्या भाषणातून केलेलं आहे. त्यामुळे मी महाविद्यालयाच्या वतीने, जनता शिक्षण संस्थेच्या वतीने, महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी IQAचा उल्लेख केला, इंडियन नॉलेज सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टमची स्वीकृती आता AICTE ने सुद्धा केलेली आहे. त्याची सुरुवातच AICTE ने केली आहे. भारतीय तंत्र शिक्षण परिषद आहे, त्यांनी प्रथमतः इंडियन नॉलेज सिस्टीम वर पुस्तकं त्यांनी लिहायला तज्ञ प्राध्यापकांना सांगितलं आणि त्यावरच आत्ताच मी सध्या त्या IQS वर वाचतोय सर. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म याचं खूप चांगल्या पद्धतीने विवेचन झालेलं आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या शिक्षणाचं जे काही निर्वसाहतीकरण झालेलं आहे, डिकोलोनायझेशन, त्यामुळे तो जो वारसा आहे तो पुढे येण्यात अडथळे आले असं माझं मत आहे. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या असं मला म्हणायचं आहे. विनोबा भावे यांचा तुम्ही उल्लेख केला तर त्यांचं महागुहेत प्रवेश नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक सगळ्यांनी जिज्ञासूंनी तर किमान वाचावं. त्यामध्ये मन, चित्त, चित्तशुद्धी, विज्ञान आणि अध्यात्माची खूप चांगल्या पद्धतीने सांगड त्यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा सरांचं वाईकर नागरिकांच्या वतीने, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या वाईतील एक प्रतियश जे काही हॉस्पिटल आहे, गीतांजली हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलच्या संचालिका श्रीमती संजीवनी कद्दू मॅडम यांनी ते अध्यक्षपद स्वीकारलं आणि अध्यक्षी समारोह खूप चांगल्या पद्धतीने केलं. त्यामध्ये त्यांनी जैनिझमचा उल्लेख केला. मला बुद्धिझमचा देखील उल्लेख करावा असं वाटतो. भारतीय संस्कृती म्हणजे का केवळ हिंदू संस्कृती नाहीये, अनेक संस्कृतीचा मिलाप, कल्चरल डायव्हर्सिटी आपल्याकडे. हा जो एक वारसा आहे, त्या वारसा जपत असताना आपण त्यातली मूल्ये जपली पाहिजे. त्यातून आपल्याला मानसिक, भावनिक, शारीरिक आरोग्य संवर्धन होतं. मी केवळ आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य असं म्हणत नाही. मी या विषयावर अलीकडे वाचतो, त्यामध्ये मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आहे, भावनिक देखील आहे, इमोशनल हेल्थ सुद्धा असते. मानसिक आहे, इमोशनल हेल्थ आहे, त्याकडे दुर्लक्ष न होता त्यातलं आपण बॅलन्स साधलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्याच महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर फगरे सर व सौ फगरे मॅडम यांचंही मी मानसशास्त्र विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर राहुल शिदये सरांच्या मॅडम अर्धांगिनी म्हणजे लाईफ पार्टनर ज्याला आपण म्हणतो, जीवनसाथी, त्या देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. वाईतील जे काही यश म्हणण्यापेक्षा सुज्ञ नागरिक डॉक्टर आहेत, काही वैद्यकीय व्यवसाय क्षेत्रातले जाणकार आहेत, समाजकारणातील आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आहेत किसनवीर महाविद्यालयातील, त्यामध्ये इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर सावंत सर आहेत, इतर विभागातील सर्व माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी जी काही पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर जी आहे ती लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने उपलब्ध करून दिली, त्यांचंही मी सुरुवातीला आभार मानतो. आणि माननीय अध्यक्ष मॅडम यांच्या अनुमतीने हा आजचं हे जे
व्याख्यानाचं जे पहिलं पुष्प आहे या ठिकाणी संपन्न झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.